नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर हे यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या चॅनलला आपली सपोर्टची गरज आहे. आपले व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांना, विद्यार्थी मित्रांना तसेच सर्वांना एक विनंती आहे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण हवामानात जे काही बदल होत असेल तर ते हवामान विभागाअंतर्गत जी काही इन्फॉर्मेशन येत असेल त्यानुसार आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण आजचा हवामान अंदाज जो आहे तो पाहणार आहोत. तर आपण बघू शकता की महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, दापोली असेल, सातारा, अकलूज, सोलापूर हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये आपल्याला पावसाचा जो अंदाज आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, बार्शी, दौंड, पुणे, मुंबई, अकोले, नाशिक हा जो परिसर आहे तर या भागामध्ये थोडा पावसाचा जो प्रमाण आहे तो थोडं जास्त दिसत आहे. तर आपण जळगाव, अकोला, वाशिम लगतील नांदेड भाग, यवतमाळचा भाग, चंद्रपूर, नागपूर हा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नागपूर लगतील जो काही भाग आहे, गडचिरोली असेल किंवा चंद्रपूरचा काही भाग आहे, रायपूरचा काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी पावसाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. आपण सायंकाळच्या 5 वाजल्यापासून कमीत कमी 10 ते 11 वाजेपर्यंत जो आहे तो पाऊस भाग बदलत पडणार आहे. आपण संध्याकाळी 8 ते 9च्या आसपास लातूरचा काही भाग, नळदुर्ग, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, इंदापूर, धाराशिव, बीड, केज, जामखेड, दौंड आणि अमरावतीचा काही भाग आहे. तर ह्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो असा अंदाज आपल्याला दिसत आहे. तसेच आपण बघू शकता की जिंतूर, पारतूर, जालना, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, पैठणचा भाग, बीड लगतील काही प्रमुख शहरे, गावे, पारली, परभणी आणि नांदेडचा जो काही हिंगोली लगतील भाग आहे तर ह्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी जो पाऊस जो आहे तो मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडणार आहे. तर आपण बघू शकता जो काही जालना लगतचा जो वरचा काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पुढील काही तासांमध्ये जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज समाधानकारक जो आहे तो पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. हवामान विभागाचाही तसा अंदाज आहे, परंतु आपण आपल्या सॅटेलाईटद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओ चॅनलला व व्हिडिओला लाईक करून आपला चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या शेतकरी बांधवाला आपल्या सपोर्टची गरज आहे. आपण आपले व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना जी माहिती आहे ती खरी मिळेल व तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा पडो अशी अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.